एका घनदाट हिममय पर्वतरांगेत, जिथे सृष्टी शांत आणि गंभीर होती, तिथे दत्तगुरू एका विशाल शिलेवर पद्मासनात विराजमान होते. त्यांच्या मुखावर एक अलौकिक तेज झळकत होते, जे 4 दिशांना प्रकाशमान करत होते. त्यांचे ते 3 मुख, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, या तिन्ही देवांचे प्रतीक, आणि अंगावर रुद्राक्षमाळेचे सौंदर्य मन मोहून टाकत होते. त्याच बर्फाळ प्रदेशात एक ऋषी-सदृश तपस्वी आपल्या हातात कुऱ्हाड खाली ठेवून परमश्रद्धेने दत्तगुरूंसमोर नतमस्तक झाले. ते अनेक वर्षांपासून ज्ञान आणि मुक्तीच्या शोधात होते, पण त्यांना मार्ग सापडत नव्हता. दत्तगुरूंच्या सभोवती 4 श्वान आणि एक शुभ्र गाय शांतपणे बसलेली होती. हे सर्व प्राणी दत्तगुरूंच्या शांत आणि समतोल अस्तित्वाची साक्ष देत होते. तपस्व्याची निस्सीम भक्ती पाहून दत्तगुरूंनी त्याला आत्मज्ञानाचा आणि त्रिमूर्तीच्या एकत्वाचा दिव्य संदेश दिला. त्यांनी सांगितले की जीवनातील प्रत्येक प्राणी आणि वेद हे परमसत्याचेच स्वरूप आहेत. अशा प्रकारे दत्तगुरूंच्या कृपेने त्या तपस्व्याला शांती आणि योग्य मार्गाचा बोध झाला. दत्तगुरूंचे स्मरण हे ज्ञान, कृपा आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. ही कथा तुम्हाला आवडली का? नक्की सांगा.